कर्ज मिळाल्यावर किंवा कर्जाची प्राप्ती झाल्यावर कर्जदात्याने लेंडर्स सर्व सिक्युरिटीज सोडल्या पाहिजेत, परंतु कर्जदारांविरुद्ध कर्जदात्याचे कोणतेही वैध अधिकार किंवा इतर दाव्यांसाठी लियन असल्यास ते लागू होईल. सत्य ट्रू. एसबीआय ही एक आहे. सर्वात योग्य पर्याय निवडा. सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पब्लिक सेक्टर बँक. ब्राउन लेबल एटीएम्स. ज्यात एटीएमचे हार्डवेअर आणि भाडेपट्टी सेवा प्रदात्याच्या मालकीची असते, परंतु रोख व्यवस्थापन आणि बँकिंग नेटवर्कशी कनेक्टिव्हिटी प्रायोजक बँकांद्वारे स्पॉन्सर बँक्स ऑफर केली जाते. भारतात आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण नॅशनलाइज्ड कोणत्या वर्षी झाले? 1980. जर मुदत ठेव टर्म डिपॉझिट परिपक्व झाली आणि रक्कम दिली गेली नाही, तर बँकेत न मागितलेली शिल्लक रक्कम. बचत बँक ठेवींना लागू असलेला व्याज दर किंवा परिपक्व झालेल्या मुदत ठेवीचा करार केलेला व्याज दर यापैकी जो कमी असेल तो आकर्षित करेल. सामान्यतः जाणून बुजून डिफॉल्ट करणारे विलफुल डिफॉल्टर या श्रेणीतील कर्जदार ही वैशिष्ट्ये दर्शवतात. वरील सर्व DRA कर्जदाराच्या समस्या समजून घेऊन आणि बँकेने दिलेल्या अधिकारात मदत देऊ करून सहानुभूती एम्पथी दर्शवावी. सत्य ट्रू. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण नियतकालिक प्रीमियम भरल्यावर नूतनीकरण रिन्युएबल केले जाते. शक्यतो द्वारे सर्वात योग्य पर्याय निवडा. बचत खात्यावर स्वयंडेबिट आदेश ऑटो डेबिट मॅन्डेट. बँक खाते उघडण्यासाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहे? आधार कार्ड. वित्तीय समावेशनाचा फायनान्शियल इन्क्लुजन प्राथमिक उद्देश काय आहे? सर्वांसाठी वित्तीय सेवांमध्ये प्रवेश प्रदान करणे. केवायसी मुख्य उद्देश काय आहे? मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा टेररिस्ट फायनान्सिंग प्रतिबंधित करणे. एटीएमचे प्रकार आहेत. सर्वात योग्य पर्याय निवडा. चार ऑनसाइट, ऑफसाइट, वर्कसाइट आणि मोबाईल. SLR पेसेलार चा अर्थ काय आहे? वैधानिक तरलता प्रमाण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशियो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना एका डोळ्याची दृष्टी लॉस ऑफ वन आय गमावल्यास उपलब्ध असलेले संरक्षण किती आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. ₹1,00,000. केवायसी
केवायसी पडताळणीसाठी व्हेरिफिकेशन कोणते दस्तऐवज अनिवार्य आहे? पासपोर्ट. आपण आपली बचत बॉकांमध्ये का ठेवली पाहिजे? वरील सर्व एटीएम म्हणजे सर्वात योग्य पर्याय निवडा. स्वयंचलित टेलर मशीन, ऑटोमेटेड टेलर मशीन. बचत बॉकेवरील सेव्हिंग्ज बँक व्याज कधी दिले जाऊ शकते? बँकेच्या स्वतःच्या मंजूर धोरणानुसार कोणत्याही अंतराने. बंक डिमांड ड्राफ्ट, बँक डिमांड ड्राफ्ट्स किती दिवसांसाठी वैध असतात? तीन महिने. किसान क्रेडिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक लागवडीच्या उद्देशासाठी पहिल्या वर्षाची मर्यादा फर्स्ट इयर लिमिट प्रत्येक प्रकारच्या पिकासाठी खालीलप्रमाणे कशी काढली जाते? पिकासाठी वित्तपुरवठा प्रमाण, लागवडीचे क्षेत्र, काढणीनंतरच्या घरगुती गरजांसाठी मर्यादेच्या 10%, शेतीच्या मालमत्तेच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मर्यादेच्या 5%, पीक विमा आणि किंवा अपघात विमा, आरोग्य विमा प्रीमियम. सिक्युरिटायझेशन आणि फायनान्स ॲसेट्सचे पुनर्रचना आणि बँकिंग सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, सरफेसी ॲक्ट 2002 मध्ये आरबीआय लागू केला. सत्य, ट्रू. डोळ्यांशी संपर्क, आय कॉन्टॅक्ट आणि देहबोली, बॉडी लँग्वेज हा गैरमौखिक संवादाचा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन एक प्रकार आहे. सत्य, ट्रू. काही बँका नॉन होम शाखेत, नॉन होम ब्रांच व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारतात. हे रकमेची कोणतीही कमाल मर्यादा नसताना. जर व्यावसायिक प्रतिनिधींकडे बिझनेस कॉरेस्पॉन्डन्स त्यांचे दायित्व पूर्ण करण्यासाठी अपुरी आर्थिक आणि इतर क्षमता असेल आणि किंवा गंभीर फसवणूक किंवा त्रुटींच्या बाबतीत उपाययोजना रेमेडीज करण्यात ते अयशस्वी ठरले तर ते च्या श्रेणीत येईल. परिचालन जोखीम, ऑपरेशनल रिस्क. सेबीचे SEBI मुख्यालय कोठे आहे? मुंबई. भाषणाचे 3 सामान्य प्रकार कोणते आहेत? वरील सर्व. जेव्हा ग्राहक संपर्क कार्डसह कॉन्टॅक्ट कार्ड, हातातील उपकरणावर हँडहेल्ड डिव्हाइस, डेबिट कार्ड स्वाईप करतो तेव्हा सर्वात योग्य पर्याय निवडा. उपकरणाच्या स्क्रीनवर ग्राहकाचे तपशील प्रदर्शित होतात. सेवानिवृत्ती नियोजनासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग कोणते वित्तीय उत्पादन सामान्यतः वापरले जाते? निवृत्ती वेतन योजना, पेन्शन प्लॅन्स. मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा योजना, किशोर कर्ज, किशोर लोन असेल.
50,000 रुपयेपेक्षा जास्त ते 5 लाख रुपये. ग्राहक सेवा केंद्रे, कस्टमर सर्व्हिस पॉइंट्स आहेत. सर्वात योग्य पर्याय निवडा. बँकेच्या एजंट म्हणून कार्य करण्यासाठी व्यावसायिक प्रतिनिधीने निवडलेले. मन वळवण्याची कौशल्ये, पर्स्वेसिव्ह स्किल्स कशाशी संबंधित आहेत? कर्जदाराला मन वळवणे, पर्स्वेड द डेप्टर. कर्ज देण्याच्या मूलभूत तत्वांमध्ये कार्डिनल प्रिन्सिपल्स ऑफ लेंडिंग कशाचा समावेश होतो? 1. निधीची सुरक्षितता. 2. तरलता. 3. जोखमीचे विविधीकरण. 4. सुरक्षा. 1, 2, 3 आणि 4. रिव्हर्स रेपो दर, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? आरबीआय बँकांकडून ज्या दराने पैसे कर्ज घेते. रुपाई डेबिट कार्ड वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या पिनचा पूर्ण अर्थ खालीलपैकी कोणता आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. वैयक्तिक ओळख क्रमांक, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीचा डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड डेफ उपयोग आरबीआय कशासाठी करू शकते? ठेवीदारांच्या हिताला प्रोत्साहन देण्यासाठी. चालू खात्यांच्या करंट अकाउंट्स संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? बँका त्यांच्या विवेकबुद्धीनुसार चालू खात्यांवर व्याज देऊ शकतात. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? आरबीआय गव्हर्नर. लघु वित्त बँकांना, स्मॉल फायनान्स बँक्स, त्यांच्या कर्जापैकी किमान 50% कर्ज ज्याची रक्कम प्रति कर्जदार आहे अशा कर्जाची तरतूद करणे आवश्यक आहे. सर्वात योग्य पर्याय निवडा. ₹25,00,000 पेक्षा जास्त नसावी. मोबाईल बँकिंग वापरण्यासाठी पीएमजेडीवाय अंतर्गत केलेली सुधारणा, इम्प्रूव्हमेंट खालीलपैकी कोणती आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. ग्राहक सामान्य फोनद्वारे मोबाईल बँकिंग सेवा घेऊ शकतो. घटनेच्या तारखेपासून, डेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन, ग्राहक किती वर्षांच्या आत लोकपालकडे, ऑम्बड्समन, संपर्क साधू शकतो? 2 वर्षे. केवायसी चा अर्थ काय आहे? आपल्या ग्राहकाला जाणून घ्या. नो युअर कस्टमर. खात्यातील आधार संलग्नता, आधार सीडिंग च्या अर्थाशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. उघडलेल्या खात्याशी आधार कार्डचे तपशील जोडणे. कर्ज करारामध्ये लोन अग्रीमेंट असलेल्या नुसार कर्जाच्या कालावधीत टेनर, व्याज दर बदलला जातो. सर्वात योग्य पर्याय निवडा. व्याज कलम, इंटरेस्ट क्लॉज खालीलपैकी कोण लोकपालकडे,
ऑम्बड्समन संपर्क साधू शकतो. वरील सर्व कर्ज स्थगितीचा लोन मॉराटोरियम प्राथमिक उद्देश काय आहे? कर्जाच्या परतफेडीमध्ये तात्पुरती थांबणे पॉज प्रदान करणे. ग्राहकाला आणि त्याचे मागील व्यवहार प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन्स जाणून घेतल्यास कशात मदत होते? योग्य उपाय प्रदान करणे प्रोव्हाइड दी अप्रोप्रिएट सोल्युशन. बँकेच्या ताळेबंदाचा बॅलन्स शीट उद्देश काय आहे? बँकेची आर्थिक स्थिती दर्शवणे. जेव्हा कर्जदार डेब्टर थकीत रक्कम ओव्हरड्यूस भरण्यास नकार देतो तेव्हा बँक कर्ज कराराच्या लोन अग्रीमेंट अटीनुसार बँकेकडे आकारलेली सुरक्षा सिक्युरिटी खालीलपैकी कोणत्या मार्गाने ताब्यात घेऊ शकते? फक्त हायपोथिकेशन किंवा तारण प्लेज द्वारे. कर्जदाराला त्याचा संदेश समजला नसेल तर डीआरए काय करावे? सोप्या शब्दांत पुनरावृत्ती करणे आणि गहाळ मुद्दे स्पष्ट करणे. रिपीट इन सिम्पलर वर्ड्स ऊ क्लॅरिफाय मिसिंग पॉइंट्स. पीएमएसबीवाय अंतर्गत अपघात संरक्षण ॲक्सिडेंट कव्हर सदस्याचे वर्षे वय पूर्ण झाल्यावर संपुष्टात टर्मिनेट येईल. सर्वात योग्य पर्याय निवडा. 70 वर्षे. बेमेसेफ बँका कशासाठी वापरतात? रात्रीच्या वेळेस आरबीआय कडून अल्पमुदतीचे कर्ज घेणे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरोची सिबिल भूमिका काय आहे? क्रेडिट स्कोअर आणि अहवाल राखणे. वित्तीय समावेशनाच्या फायनान्शियल इन्क्लुजन उद्दिष्टांमध्ये कशाचा समावेश नाही? गावांमध्ये आवश्यक शिक्षण आणि आरोग्य सुविधा विकसित करणे. काही बँका नॉन होम ब्रांच व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारतात. हे ती बँकिंग प्रणालीतून मार्गस्थ केल्यावर. नाबार्डचे नबद मुख्य कार्य काय आहे? कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करणे. गृहकर्जांमध्ये हाऊसिंग लोन्स बँक सुरुवातीच्या वर्षात कमी एमआय आणि नंतरच्या वर्षात जास्ती एमआय ऑफर करते. या संकल्पनेला काय म्हणतात? सर्वात योग्य पर्याय निवडा. स्टेप अप परतफेड स्टेप अप रिपेमेंट. विकास वित्तीय संस्था डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स DFIs काय प्रदान करतात? त्यांच्या कर्ज ऑपरेशन्ससाठी बँकांना पुनर्वित्त रिफायनान्स. उपप्रमाणित खाते सबस्टँडर्ड अकाउंट जास्तीत जास्त कालावधीसाठी त्या श्रेणीत राहते.
12 महिने. उत्पन्न निर्मितीच्या इन्कम जनरेशन उद्देशाने PMMY मुद्रा योजना कोणत्या प्रकारच्या MSE, BEMSE व्यवसायांना लागू आहे? A आणि B दोन्ही. ऑरेंज लेबल ATM, ऑरेंज लेबल ATMs. शेअर व्यवहारांसाठी प्रदान केले जातात. KYC म्हणजे सर्वात योग्य पर्याय निवडा. आपल्या ग्राहकाला जाणून घ्या. नो योर कस्टमर. BPL म्हणजे सर्वात योग्य पर्याय निवडा. दारिद्र्य रेषेखालील बिलो पॉवर्टी लाईन. ग्राहकाला भेटताना ड्रेस कोड महत्त्व. प्रभावी भेटीसाठी खूप महत्त्वाचे. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह व्हिजिट. RBIच्या निर्देशानुसार दर महिन्याला बँकांच्या शाखांमध्ये ग्राहक दिन कस्टमर्स डे पाळला जावा. ग्राहक दिनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? काही ग्राहकांना त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी त्या दिवशी खास आमंत्रित केले जाते. डेबिट कार्ड कशासाठी वापरले जाऊ शकते? हाय, ATM मधून रोख काढणे. 2. पॉइंट ऑफ सेल्स POS उपकरणाद्वारे व्यापाराला पेमेंट. 3. ऑनलाईन खरेदी पेमेंट सर्वात योग्य पर्याय निवडा. भाई 2 आणि 3. BSE म्हणजे सर्वात योग्य पर्याय निवडा. सेवा उपक्षेत्र सर्व्हिस सब एरिया. PMJDY अंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या सुरक्षिततेसंबंधी सिक्युरिटी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. कोणतीही सुरक्षा नाही. सरकारी सिक्युरिटी गव्हर्नमेंट सिक्युरिटी GSEC द्वारे जारी केली जाते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे दोघांद्वारे. BC केंद्रांवर BC सेंटर्स ग्राहकांना कॅशलेस खरेदीची सोय देण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? सर्वात योग्य पर्याय निवडा. POS मशीन. भारतीय करार अधिनियम ICA च्या कलम 225 नुसार कोणत्याही दुखापतीसाठी एजंटला नुकसान भरपाई कॉम्पेन्सेट द्यावी लागते. सत्य ट्रू. नॉन परफॉर्मिंग ॲसेटच्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट श्रेणींची संख्या आहे. सर्वात योग्य पर्याय निवडा. तीन. PMMY कर्ज बँकेतून कधी मिळू शकते? वरील A आणि B दोन्ही. ग्राहकाची माहिती उघड करताना बँकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? 1. बँकेला माहीत असलेली कोणतीही तथ्ये न लपवता ग्राहकाच्या आर्थिक स्थितीबद्दल तपशीलवार माहिती देणे. 2.
केवळ ग्राहकाच्या खात्यातून स्पष्ट असलेली तथ्ये उघड करणे. 3. माहिती घेणाऱ्याला सल्ला देणे की बँकेने दिलेल्या माहितीसाठी बँक जबाबदार नाही. 2 आणि 3. फक्त आवर्ती ठेव खात्यासाठी रिकरिंग डिपॉझिट अकाउंट ग्राहकाला निर्दिष्ट कालावधीसाठी निर्दिष्ट अंतराने एक निश्चित रक्कम आवश्यक असते. निर्दिष्ट कालावधीसाठी निर्दिष्ट अंतराने एक निश्चित रक्कम जमा करणे. पीएमएमवाय पीएमएमवाय कर्जांमध्ये मुद्राची भूमिका काय आहे? पुनर्वित्त एजन्सी रिफायनान्स एजन्सी म्हणून कार्य करते आणि ग्राहकाच्या गरजेनुसार पीएमएमवाय कर्जांच्या विविध श्रेणी अंतर्गत ग्राहकांना कर्ज देण्यासाठी सर्व बँका एनबीएफसी एमएफआय यांना पुनर्वित्त पुरवते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत प्राईम मिनिस्टर जीवन ज्योती बीमा योजना सदस्याच्या आयुष्यावरील विमा ॲश्युरन्स ऑन द लाईफ ऑफ द सबस्क्रायबर कधी संपुष्टात प्रतिबंधित केला जाणार नाही. बावन्न वर्षांचे झाल्यावर वयानुसार जवळचा वाढदिवस. देशात पीएमजेडीवाय कधी सुरू करण्यात आली? सर्वात योग्य पर्याय निवडा. 2014. डिजिटल बुकिंगमध्ये तक्रार निवारण यंत्रणांची ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम्स भूमिका काय आहे? तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे. ग्रीन लेबल एटीएम ग्रीन लेबल एटीएम्स कृषी बँकिंग व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित. व्यावसायिक प्रतिनिधींद्वारे बिझनेस कॉरस्पॉन्डन्स बीसीज प्रदान केलेल्या मूलभूत सेवांमध्ये कशाचा समावेश होत नाही? सरकारी पुरस्कृत योजनांतर्गत प्रशिक्षण देणे. ग्राहकाला कॉल करण्यापूर्वी एजंटने काय करावे? ए आणि बी दोन्ही. राष्ट्रीय वित्तीय शिक्षण केंद्राची नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन स्थापना म्हणून केली गेली आहे. कलम 8 कंपनी सेक्शन 8 कंपनी. भारतीय रिझर्व्ह बँकेचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्राथमिक कार्य काय आहे? मौद्रिक धोरणाचे मॉनिटरी पॉलिसी नियमन करणे. सीमांत शेतकऱ्यांसाठी मार्जिनल फार्मर्स एक फ्लेक्सी किसान क्रेडिट कार्ड फ्लेक्सी किसान क्रेडिट कार्ड मर्यादा मध्ये मंजूर केली जाऊ शकते. ₹10,000 ते ₹1,00,000. आपल्या संवादाद्वारे डीआरए कर्जदाराला कशा प्रकारे वाटू देऊ नये? चिंताग्रस्त असुरक्षित आणि धमकावलेला अँक्शियस इन्सिक्युअर थ्रेटन्ड. बँकेसाठी कर्जे आणि ॲडव्हान्स लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहेत. सर्वात योग्य पर्याय निवडा. मालमत्ता ॲसेट्स.
भारतात जास्तीत जास्त शाखा असलेली बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. IFSC, बायएफएससी चा अर्थ काय आहे? इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. NPAचा DNPA पूर्ण अर्थ नॉन परफॉर्मिंग ॲश्युरन्स, नॉन परफॉर्मिंग ॲश्युरन्स आहे. असत्य, फॉल्स. भारतात बँकिंग लोकपालची, बँकिंग ऑम्बड्समन किती कार्यालये आहेत? 22. बुकिंगमध्ये मालमत्ता वर्गीकरण, ॲसेट क्लासिफिकेशन या शब्दाचा अर्थ काय आहे? परतफेड स्थितीनुसार कर्जाचे वर्गीकरण करणे. कोणते तत्व कर्ज देण्यामध्ये विविधीकरण, डायव्हर्सिफिकेशन सुनिश्चित करते? विविधीकरण. बेलीर बेली, बेल बॅली संबंध कशात लागू असतो? सुरक्षित ताब्यात, सेफ कस्टडी ठेवलेल्या वस्तू. कर्जदाराचे खाते हस्तांतरित, ट्रान्सफर करण्याची विनंती आल्यास, मग ती कर्जदाराकडून असो किंवा खाते ताब्यात घेऊ इच्छिणाऱ्या बँक वित्तीय संस्थेकडून असो, कर्जदात्याने त्याची संमती किंवा आक्षेप विनंती मिळाल्याच्या तारखेपासून दिवसांच्या आत कळवावा. पंधरा. NPAसाठी DNPA अल्प कालावधीच्या पिकांसाठी, शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स मुद्दलचा हप्ता किंवा त्यावरील व्याज 2 पीक हंगामांसाठी 2 क्रॉप सीझन्स थकीत राहतो. सत्य, ट्रू. मालमत्ता त्या आहेत ज्या त्यांचे व्याज आणि मुद्दलचे हप्ते वेळेवर सेवा, सर्व्हिस करतात. प्रमाणित, स्टँडर्ड. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत PMJJBY विमा लाभ कोणत्या मृत्यूसाठी उपलब्ध नाही? योजनेतून बाहेर पडलेल्या आणि पुन्हा सामील झालेल्या लोकांसाठी पुनर्नोंदणीच्या तारखेपासून पहिल्या 30 दिवसांदरम्यान अपघाताव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे झालेला मृत्यू. भूविकास बँका, लँड डेव्हलपमेंट बँक्स. दीर्घकालीन सहकारी पत संरचनेत लॉंग टर्म कॉपरेटिव्ह क्रेडिट स्ट्रक्चर कार्य करतात. RBIने RBI KYC नियम कोणत्या वर्षी सादर केले? 2004. कर्जदारांच्या बोरोअर्स संदर्भात बँक कर्मचाऱ्यांकडून खालीलपैकी कोणती सहाय्यक उपाययोजना, सपोर्टिव्ह मेजर्स अपेक्षित नाही? सर्वात योग्य पर्याय निवडा. खाजगी स्त्रोतांकडून क्रेडिट सुविधांची व्यवस्था करणे.